नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आपण नागपूर जिल्हा पोलीस आयुक्तालय म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा पेपर पाहणार आहोत। तर या पेपरचा सुरुवातीला आपण इथे भाग 1 पाहणार आहोत। तर या भाग 1 मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आहेत तर ते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न पहिला आहे 999 चा वर्ग वजा 998 चा वर्ग बरोबर किती। तर आता जेव्हा असे प्रश्न विचारले जातात तेव्हा आता इथे जर तुम्ही पाहिलं तर a वर्ग वजा b वर्ग याचं सूत्र तुम्हाला माहीत असेल। तर बघा a वर्ग वजा b वर्ग बरोबर काय असतं, एका कंसात a अधिक b करतो आपण आणि गुणिले दुसऱ्या कंसात a वजा b। तर याचं हे सिम्प्लिफिकेशन असतं a वर्ग वजा b वर्गाचं। तर आता इथे आपल्याला a बरोबर आहे 199, b बरोबर आहे 198। तर आता इथे a च्या ठिकाणी 199 ठेवा आणि b च्या ठिकाणी 998 ठेवा। म्हणजे इथे जर पाहिलं तर बघा 900 पहिल्या कंसात काय a अधिक b म्हणजे 999 अधिक 998 यांची जर बेरीज केली तर 2 आणि 1 3 म्हणजे 2000 ला 3 कमी म्हणजे किती 1997 येते यांची बेरीज। आता गुणिले दुसऱ्या कंसात काय a वजा b 999 वजा 998 किती येतं 1 म्हणजे 1997 गुणिले 1 जर केलं तर किती येतं 1997 येतं। म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असायला हवं 1997। तर बघा ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। तर साधं सिम्प्लिफिकेशनचं हे गणित होतं। ऑप्शन सी 1997 या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिलेलं आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती असेल। तर बघा आता 25 पासून एकूण जर पाहिलं 37 पर्यंत एकूण समसंख्या किती आहेत। तर बघा पहिली आहे 25 नंतरची 26, त्याच्यानंतरची 2च्या फरकाने वाढत म्हणजे दुसरी असणार आहे 28, तिसरी असणार आहे 30, चौथी असणार आहे 32, त्यानंतरची कोणती असणार आहे 34 आणि 37च्या अगोदरची एक कोणती 36। बघा एवढ्या संख्या आहेत एकूण 25 ते 37 मध्ये किती झाल्या 1 2 3 4 5 6 संख्या आहेत। या सर्वांची सरासरी काढायची म्हणजे एकूण संख्येची बेरीज भागिले किती 6 संख्या आहेत म्हणून 6 येणार। आता ह्या सर्वांची जर बेरीज केली तर ती किती येते, तर ती येते 186 येते बेरीज। किती येते 186 या सर्वांची बेरीज येते आणि भागिले 6। तर बघा आपलं उत्तर काय असणार आहे 186 भागिले 6। ते कितीने भाग जातो 6 1 6 6 3 18 परत 6 1 6 किती आलं 31। म्हणजे एकूण ॲव्हरेज किती असणार आहे 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी किती असणार आहे 31 असेल। तर 31 हे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 3 बघा एका चॅरिटी शोसाठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकली गेली। म्हणजे एक शो होता त्यासाठी एकूण 420 तिकिटांची विक्री झाली। या तिकिटातील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने, 1/3 तिकिटे 3 रुपये दराने आणि उर्वरित तिकिटे जी आहेत तर ती 2 रुपये दराने विकली। तर एकूण प्राप्त रक्कम किती। तर आता गणितात दिल्याप्रमाणे बघा एकूण 420 तिकीट आहेत। तर यातली अर्धी आता 420च्या अर्ध जर केलं तर किती येतं 210 येतं। किती 210। आता 210 तिकिटे किती 5 रुपये दराने म्हणजे 210 गुणिले 5। बघा आता 210 गुणिले 5 जर केलं तर किती होते 21 5 105 आणि वरचा एक 0 म्हणजे किती 1050 रुपये झाले। आता पुढचं बघा काय दिले 1/3 तिकिटे 3 रुपये। आता 420च्या 1/3 जर केलं तर किती येतं 140 येतं। 14 त्रिक 42 म्हणजे 140 येतं। म्हणजे 1/3 तिकिटे त्याने किती 3 रुपये दराने विकलेत म्हणजे 140 गुणिले 3 14 त्रिक 42 म्हणजे किती आलं हे 420 आलं। आणि राहिलं काय आता राहिलेली उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली। बघा हे 140 आणि 210 एकूण किती झाली ही तर 350 तिकिटे झाली। किती झाली 350। 350 गेले 420 मधून राहिले किती 70 म्हणजे उर्वरित तिकिटे किती आहेत 70। ही 70 उर्वरित तिकिटे 2 रुपये दराने विकली म्हणजे 70 गुणिले 2 म्हणजे किती झाले 140। म्हणजे आपल्याला काय विचारले तर एकूण प्राप्त रक्कम किती। बघा 1050, 420 आणि 140 यांची जर बेरीज केली तर किती येते 1610 रुपये। म्हणजे एकूण रक्कम किती असणार 1610। बघा 1610 हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे। तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। म्हणजे एकूण 420 तिकिटांची किंमत किती असणार आहे 1610 रुपये। पुढील प्रश्न पाहूयात। प्रश्न क्रमांक 4 बघा एका सरळ रोडवर
चोर व पोलीस यांच्यातील अंतर जर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास व पोलिसांचा वेग 10 किलोमीटर प्रति तास असेल तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल? तर बघा इथे पोलीस आहेत आणि इकडे चोर आहे. तर आता ह्या दोघांमधलं अंतर जे आहे तर ते किती दिले? 100 मीटर दिलेलं आहे तुम्हाला. तर आता इथे पोलिसांचा वेग दिलेला आहे. पोलिसांचा वेग किती आहे? 8 किलोमीटर पोलिसांचा वेग आहे 10 किलोमीटर प्रति तास. चोराचा वेग आहे 8 किलोमीटर प्रति तास. तर तो पोलीस त्या चोराला किती वेळामध्ये पकडेल? बघा आता हे एकाच दिशेने धावत आहेत कारण चोरांचा काय करत आहेत? पोलीस पाठलाग करत आहेत. आता जेव्हा दोघेही एकाच दिशेने जात असतात तेव्हा आपण काय करतो? सरासरी वेग बरोबर काय करतो? दोन्ही वेगांची वजाबाकी करतो एकाच दिशेने जर जात असतील तर. म्हणजे 10 वजा 8 राहिले किती? 2. म्हणजे सरासरी वेग किती असणार आहे? 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे ह्याचं जर मीटर पर सेकंद केलं तर किती येतं? गुणवले 5/18 आपण करतो. म्हणजे 2 गुणवले 5/18 हे काय झालं? मीटर पर सेकंद एवढा वेग आला. तर आपल्याला काय विचारले? अंतर 100 मीटर आहे. मग बघा वेळ बरोबर काय असतं? अंतर भागिले वेग असतं. मग अंतर किती आहे? 100. इथे वर 100 लिहा. 100 भागिले वेग किती आहे? 2 गुणिले 5/18. 5/18 का केलं? किलोमीटर पर आवरचं आपण मीटर पर सेकंद केलं. बघा हे 18 वर जाणार आहे आणि हे 5 दोन्ही किती होईल? 10. मग 10तला एक शून्य कट झाला. वर काय राहिलं? फक्त 10 राहिलं. आणि 18 गुणिले 10 किती आलं? 180. किती आला वेळ? 180 सेकंद आला. कारण हे मीटर पर सेकंदमध्ये आपण काढलेलं आहे. 180 सेकंद म्हणजे त्याला जर परत 60ने भागलं तर किती येतं? बघा शून्याला शून्य गेले 6×3=18 म्हणजे किती? 3 मिनिटे. एकूण किती वेळ लागणार आहे? 3 मिनिटे. म्हणजे तर ते पोलीस जे आहे तर त्या चोराला एकूण 3 मिनिटांमध्ये पकडतील, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 पहा. तर काळ काम वेग वरती आधारित प्रश्न आहे बघा. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात तयार करतील? म्हणजे हे कसं काढतो आपण? बघा इथे आपल्याला M1 दिलेला आहे 8, त्याप्रमाणे M2 दिलेला आहे 10, त्याप्रमाणे D1 दिलेला आहे 12, D2 काढायचं आहे. मग सूत्र काय असतं आपलं? M1 D1 भागिले W1 बरोबर काय असतं? M2 D2 भागिले W2 असतं. म्हणजे ह्यातला आपल्याला काय काढायचं आहे? फक्त D2 काढायचं आहे. बाकी M1 D1 दिले, W1 दिले, W2 दिले, आपल्याला 480 आणि 350 दिले. तर हे सर्व आता काय करूया आपण ह्या सूत्रामध्ये भरूया. M1 आहे 8, D1 आहे 12 भागिले W1 किती आहे? 480 वस्तू तयार केल्या बरोबर काय? M2 आहे 10, D2 काढायचं आहे म्हणून त्याला आपण D2च लिहूया. 10 गुणिले D2 भागिले W2 किती दिले? दुसरं काम 350 वस्तू तयार केल्या. तर आता इथे बघा शून्याला शून्य गावले. ह्या 10तला इथला शून्य गेला. इथे काय राहिलं? D2 भागिले 35 आणि इथे काय येणार आता? 12×8 किती? 96 आणि 96 गुणिले 35 भागिले 480 येईल. किंवा इथेच जर भाग घालवला बघा 12×1=12, 12×4=48 किती आलं? 40 आलं. 8×1=8, 8×5=40 म्हणजे इकडे किती राहिले? 1/5 बरोबर 1 म्हणजे D2 भागिले 35. मग D2 बरोबर काय होणार आहे? हे 35 इकडे वर गुणाकारात जाईल भागिले 5 म्हणजे 35 भागिले 5. 5×1=5, 5×7=35 म्हणजे D2 किती आलं? 7 आलं. बघा D2ची किंमत किती आली? 7 आली. म्हणजेच 10 कारागिरांना 335 वस्तू बनवण्यासाठी एकूण 7 दिवस लागतील, जे की पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 6 पहा. तर आता इथे काय दिले? आता ग्रामरवरती प्रश्न आहे हा. आज दुकान बंद आहे या वाक्याचा प्रकार कोणता? तर आता 4 वाक्याचे प्रकार काय दिले? संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, केवल वाक्य आणि यापैकी नाही. बघा आज दुकान बंद आहे हे काय? साधं विधान आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? एक विधेय आणि एक उद्देश आणि एक विधेय असेल, म्हणजे एक कर्ता आणि एक क्रियापद असेल तर त्याला आपण काय म्हणतो? केवल वाक्य असे म्हणतो. म्हणजे हे कोणतं वाक्य आहे? आज दुकान बंद आहे हे केवल वाक्याचा प्रकार आहे. त्याप्रमाणे बघा संयुक्त वाक्य म्हणजे काय असतं? यामध्ये आणि व शिवाय म्हणजे या समुच्चयबोधक उभ्यान्वयी अव्ययाने जोडलेली जी वाक्य असतात तर ती संयुक्त वाक्य असतात. आणि संयुक्त वाक्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 2 प्रधान वाक्य असतात, 2 मुख्य वाक्य जोडलेली असतात. आणि मिश्र वाक्यामध्ये काय असतं? 2 वाक्य असतात पण त्यातलं एक गौण वाक्य असतं आणि एक मुख्य वाक्य असतं. एक प्रधान आणि एक गौण म्हणजे अशी 2 वाक्य जेव्हा जी उभ्यान्वयी आहेत आणि दुसरी कोणती विकल्पबोधक असतील, संकेतार्थी असतील
तर ह्या म्हणजे जर तर जरी तरी यांनी जी जोडलेली वाक्य आहेत तर ती मिश्र वाक्यात असतात, म्हणजे एक प्रधान आणि एक गौण वाक्य असतं. तर आपल्याला काय विचारलं हे आज दुकान बंद आहे, तर हे केवळ वाक्य असेल. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 पहा. तर इथे काय दिलेलं आहे, मी गावाला जात आहे, हे एक वाक्य दिलेलं आहे. मी गावाला जात आहे, तर या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. तर बघा मी गावाला जात आहे म्हणजे जाण्याची क्रिया सुरू आहे. जात आणि आहे म्हणजे दोन क्रियापदं मिळून हे जातोय असं म्हटलं का नाही, तर जात आहे म्हणजे दोन क्रियापदांचं इथे अस्तित्व आहे. तर एक संयुक्त क्रिया म्हणजे एक साधं हेल्पिंग वर्ब ज्याला आपण म्हणतो, तर हे दोन्ही क्रियापद मिळून त्याला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. जात आहे, जाणे असं म्हणतो का नाही, तर जात आहे जाण्याची क्रिया सुरू आहे म्हणजे इथे दोन क्रियापद वापरले तर त्याला आपण कोणतं म्हणतो, संयुक्त क्रियापद म्हणतो. म्हणजे मी गावाला जात आहे या वाक्यातली क्रियापदाचा प्रकार काय आहे, तर संयुक्त क्रियापद असेल. प्रयोजक क्रियापद म्हणजे करता दुसऱ्या कोणाकडून तरी क्रिया जी आहे तर म्हणजे आई बाळाला हसवते हे वाक्य तुम्ही पाहिलं असेल, तर म्हणजे दुसऱ्या कोणाकडून तरी क्रिया करून घेत असतो. शक्य क्रियापद म्हणजे काय, कर्त्याला म्हणजे अंगाचे सामर्थ्य जे आहे तर ते त्यामध्ये दर्शवलं असतं. म्हणजे मला हा डोंगर आता चढवितो, मला आता 10 किलोमीटर चालवते, मी शक्यता ते जी आहे तर कार्य करण्याची क्षमता कर्त्याची तर त्यामध्ये दर्शवली असते, तिथे शक्य क्रियापद असतं. आणि अकर्मक म्हणजे काय, ज्या वाक्यात कर्त्यासहित कर्म म्हणजे हजर असतं तर त्याला म्हणजे सकर्मक म्हणतो त्याला. आणि ज्या वाक्यामध्ये कर्मच नसेल तर त्याला अकर्मक म्हटलं जातं, हे देखील लक्षात ठेवा. तर याचा आन्सर काय असणार, तर हे संयुक्त क्रियापद आहे. मी गावाला जात आहे, ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पहा. वाघ्या या शब्दाच्या विरुद्धलिंगी शब्दाचा पर्याय निवडा. बघा आता वाघ्या मुरळी तुम्ही कार्यक्रम पाहिला असेल. वाघ्या मुरळी, वाघ्या म्हणजे ते जंगलातला वाघ नाही. बघा वाघ्या आणि मुरळी हे तुम्ही कार्यक्रम पाहिले असतील. बघा जागरण गोंधळाच्या वेळेस असतात, लग्न झालं की पूजा असते त्यावेळेस घेतली जातात, ज्यांचा म्हणजे खंडोबा हा देव असतो तिथे. तर बघा वाघ्याच्या विरुद्ध अर्थलिंगी काय असतो, मुरळी. साधं सोपं वाक्य आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. वाघ्याच्या विरुद्धलिंगी शब्द काय असतो, मुरळी. काय जणांना वाटतं वाघीण, पण तसं नसतं, हे वाघ्या आणि मुरळी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पहा. संधीवरती आधारित प्रश्न. बघा संधी करा असं आपल्याला दिलेलं आहे. पुनः अधिक जन्म म्हणजे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. बघा पुनः अधिक जन्म याची संधी काय होते, पुनर्जन्म अशी होते. बघा पुनर्जन्म हे तुम्ही जर पाहिलं तर ऑप्शन बीमध्ये योग्य अर्थ दिलेला आहे. बघा इथे पूर्ण जन्म दिले, इथे पुनर्जन्म नाही तर पुनर्जला वर अर्धा रफार पाय होता म्हणून हे सी चुकीचं आहे, डी चुकीचं आहे आणि ए सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन बी पुनर्जन्म ही संधी योग्य असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 पहा. खालील 4 शब्दांमधून पत्नी या शब्दाचा अर्थ शोधा. तर बघा आता पत्नीशी संबंधित जे काही अर्थ आहेत विविध समानार्थी ते तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तर भार्या म्हणतो आपण, दारा म्हणतो, तर दारा इथे शब्द दिलेला आहे किंवा अर्धांगिनी असा त्याचा अर्थ होतो. तर पत्नीचा समानार्थी शब्द असलेला कोणता आहे, दारा. ऑप्शन बीमध्ये दिलेला आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला जर या पेपरची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. तिथे तुम्ही व्हिडिओ म्हणजे टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची PDF तुम्हाला फ्रीमध्ये तिथे भेटून जाईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 पहा. तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे, 1 जानेवारी 2020ला बुधवार होता. म्हणजे 1 जानेवारी 2020ला कोणता वार आहे, बुधवार. तर 31 डिसेंबर 2022ला कोणता वार येईल. बघा आता 1 जानेवारी 2020 आपलं काय दिलं आहे, 1 जानेवारी 2020 दिलेला आहे इथे. तर इथे लिहून घेतलं आपण. तर वार कोणता होता, बुधवार होता म्हणजे वेनसडे होता, वेनसडे. बघा तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 2020 हे लीप वर्ष आहे. म्हणजे त्यात जर तुम्ही पाहिलं तर फेब्रुवारी महिन्याच्या अगोदरचा वार जो असतो तर तो 2 दिवस पुढे जातो. म्हणजे 1 जानेवारी इथे जर पाहिलं तर 2020ला त्याच्या पुढच्या वर्षी जाताना तो वार जो आहे तर तो 2 दिवस पुढे जाणार आहे. त्याप्रमाणे 2021 मध्ये वर्ष येतं, त्या दिवसाचा 1 दिवस पुढे जाईल. आणि 2022चं 1 आता त्या दिवसाचा 1 दिवस म्हणजे एकूण 2, 3 एकूण किती झाले, 4 दिवस झाले. पण आता एक लक्षात ठेवा, इथे आपल्याला काय तारीख दिली आहे, इथे 1 जानेवारी दिली आहे. म्हणजे 1 जानेवारी 2022ला
तो वार जो आहे तर तो 4 दिवसाने पुढे जाणार आहे. किती? 4 दिवसाने. आपल्याला त्याच्या आदल्या दिवशीचा दिवस विचारला आहे कोणता? 31 डिसेंबर. म्हणजे ह्या 4मधून हे 4 कधी वार असणार आहे? 1 जानेवारी 2023चा वार असणार आहे. हो, कोणता? 1 जानेवारी 2023चा वार असणार आहे. म्हणजे कोणता? बुधवारच्या पुढे 4 दिवस, रविवार असणार आहे. तर आपल्याला 31 डिसेंबर 2022चा विचार आहे, म्हणून 4मधून 1 मायनस केला तर राहिले किती? 3. म्हणजे बुधवारच्या पुढे आपल्याला किती? 3 दिवस पुढे जावे लागेल. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे बघा, शनिवार जो आहे तर तो 31 डिसेंबर 2022ला वार असणार आहे. आपण कधीचा काढलेला? 1 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2023पर्यंत काढलेलं. पण आपल्याला 31 डिसेंबर तारीख आदल्या दिवशीची विचारले, म्हणून 1 दिवस आपण मागं जातो. आणि एक लक्षात ठेवा, साधं जर वर्ष असेल तर ते 1 जानेवारीला जो वार असतो तोच 31 डिसेंबरला असतो. हे साध्या वर्षात असतं. आणि लीप वर्ष असेल तर 1 जानेवारीला जो वार असतो तो 31 डिसेंबरला फक्त काय होतो? 1 दिवस त्यामध्ये ॲड होतो. तोच फक्त 1 दिवसाचा फरक असतो लीप वर्ष असेल तर. हे देखील लक्षात ठेवा. आणि तोच जो दिवस असतो साध्या वर्षात 1 दिवस पुढे जातो. आणि 1 जानेवारी जर लीप वर्ष नसेल तर तोच दिवस जो आहे तर तो लीप वर्ष असेल तर 2 दिवस आणि लीप वर्ष नसेल तर 1 दिवस. म्हणजे 1 ते 1 तारीख. आणि 31 जर असेल तर तोच दिवस. लीप वर्ष असेल तर फक्त 1 दिवस पुढे जातो. हे लक्षात ठेवा. या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी, शनिवार. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 पहा. एका महिन्याचा 7वा दिवस हा शुक्रवारपूर्वी 4 दिवस आहे, तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? तर शुक्रवारपूर्वी 4 दिवस म्हणजे कोणता वार आला? तो मंडे आला, म्हणजे सोमवार. शुक्रवारपूर्वी 4 दिवस कोणता वार आहे? 7वा दिवस. म्हणजे 7 तारखेला कोणता आहे? सोमवार आहे. तर त्या महिन्याचा 19वा दिवस कोणता असेल? बघा, परत जर 7 दिवस आपण पुढे गेलो तरी कोणता वार असणार आहे 14 तारखेला? तर मंडेच असणार आहे 14 तारखेला आपण, कारण 7 दिवस आपण पुढे गेलो. मग आपल्याला 19 तारखेचा वार पाहिजे. मग 14 + 5 जर केलं तर 19 होतं. मग इथे 14 तारखेला जर सोमवार असेल मग सोमवार + 5 करा. सोमवार + 5 जर केलं तर किती येतं? मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. म्हणजे कोणता वार असणार आहे? शनिवार असणार आहे. म्हणजे 19वा दिवस कोणता असेल तर तो शनिवार असेल. बघा, ऑप्शन एमध्येच दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 पहा. तर आता इथे डायग्रॅम दिलेले आहेत बघा. याप्रमाणे 3 डायग्रॅम आहेत. पहिली डायग्रॅम, दुसरी डायग्रॅम, तिसरी. आणि प्रश्नचिन्हा जागी काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. बघा, पहिली डायग्रॅम अशी होती, म्हणजे ती जर आरशात जर बघितली, फिरवली तर ती एच झाली. म्हणजे दोन्ही, ही डावी बाजू उजवीकडे आली, ही उजवी बाजू डावीकडे आली, म्हणजे एच तयार झालं. तर हे असं उलटं दिलेलं आहे बघा. असं तुम्हाला उलटं दिलेलं आहे. ते जर फिरवलं तर हे असं होईल, हे असं होईल, म्हणजे असं चौकोन तयार होईल. तर हे कशामध्ये दिलं आहे तुम्हाला? जर इथे जर पाहिलं तुम्ही ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे जे आहे तर ती डायग्रॅम बनणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी. तर पुढील प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. तर आता इथे देखील आपल्याला 4 डायग्रॅम दिलेले आहेत. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती येईल ते विचारलं आहे बघा. हे स्वस्तिक दिलेलं आहे तुम्हाला याप्रमाणे. इथे जर तुम्ही पाहिलं तर हा गोल इथे होता, पुढच्या इथे आलेला, मग इथे आला, परत इथे गेला आणि इथे, मग तिसऱ्यामध्ये इथे. आता तो हाय त्याच ठिकाणी येणार आहे. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर याप्रमाणे अशी डायग्रॅम येईल बघा. असं स्वस्तिक येणार आहे आणि हा गोल जो आहे तर तो इथे, म्हणजे सुरुवातीची 1 नंबरची जी डायग्रॅम होती तर त्याप्रमाणेची आता प्रश्नचिन्हाच्या जागी येणार आहे. तर याप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर कशामध्ये दिलेलं आहे पहा. तर ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे. साधा सोपा सिंपल प्रश्न होता. तर ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15. अ, ब आणि क यांच्या वयांची बेरीज 88 वर्ष आहे. तर 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? बघा, 4 वर्षांपूर्वी हे तिघंजण आहेत. तिघांचं वय पण ह्याचं 4, ह्याचं 4, ह्याचं 4, म्हणजे 4 त्रिकोण किती? 12 वर्षानं कमी होणार आहे तिघांच्या बेरीजेमधून. म्हणजे 88 वजा जर 12 केलं तर किती येतं? 76. 76 कशामध्ये दिले? ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्या तिघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 76 असणार आहे. ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 बघा. बुल्स आणि बियर्स या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? बुल्स आणि बियर्स. जर तुम्ही जर पाहिलं शेअर बाजारात, शेअर बाजार किंवा शेअर मार्केट तुम्ही टाकलं, तुम्हाला एक मोठ्या बुल्स बैलाचं चित्र दिसतं बघा. म्हणजे बिग बुल्स आणि बिग बियर्स असे जे असतात, हे ज्या संज्ञा आहेत तर त्या शेअर बाजाराशी निगडीत आहेत. म्हणजे बघा, जे कोण मोठे इन्व्हेस्टर्स असतात
त्यांना बिग बुल्स म्हटले जाते. त्यामध्ये जेव्हा त्यांनी एखादा शेअर घेतला जातो, म्हणजे फेमस असतात बघा, त्यांनी एखादा शेअर जर घेतला तर तो शेअरची किंमत ऑटोमॅटिक वाढत असते. म्हणजे त्यांचा जो आहे तर तो शेअर मार्केटवरती इफेक्ट होत असतो. म्हणजे आता बिल गेट्स आहे मोठा माणूस, त्यांनी समजा कोणते तर शेअर घेतले तर बाकी लोक काय करतात, बाबा ह्यांनी काय घेतलेत म्हणून ते पण ते घ्यायला जातात. म्हणजे त्यांचा जो इफेक्ट असतो त्याला बिग बुल्स आणि बिग बिअर्स म्हटले जाते शेअर बाजारच्या भाषेमध्ये. जे ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल त्याच्याशी संबंधित या संज्ञा आहेत. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17. जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे WTOचे मुख्यालय टिंबटिंब या ठिकाणी आहे. तर बघा वेगवेगळ्या संघटना आणि त्यांचे मुख्यालय हे तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. जसे की आपलं सार्क संघटना आहे, तर याचं जर पाहिलं तर नेपाळ काठमांडू येथे त्याचं मुख्यालय आहे. तसं जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. कुठे आहे? जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18. आधार कार्डचे नोंदणीकरण टिंबटिंब ही संस्था करते. सर्वांनाच माहिती आहे युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI याद्वारे जे आहे तर ते आधार कार्डचे नोंदणीकरण केले जाते. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19 पहा. भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रीय उपकरण कोणते? म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर बघा एक स्केल असते, अशी 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 होते, परत अशी अशी, हे कमी जास्त होत असतं ते, तर त्याला आपण काय म्हणतो? सिस्मोग्राफ म्हणतो. म्हणजे भूकंपाची किती रिश्टर स्केलचा भूकंप आला होता तर ते आपल्याला सेस्मोग्राफ यावरून कळते. म्हणजे भूकंपाची तीव्रता नोंद करण्यासाठी वापरलं जाणारे शास्त्रीय उपकरण कोणतं आहे? सेस्मोग्राफ. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढे प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 20 पहा. केपलरचे नियम म्हणजे केपलरचा जो लॉ आहे, केपलर्स लॉ, हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा केपलरचा लॉ जो आहे तो एक खगोलशास्त्रज्ञ होता केपलर. म्हणजे त्याने काय केलं तर ग्रहांची गती जी आहे तर ती मोजली होती. केपलरचा नियम तो जो आहे तर ग्रहांची गती मोजण्यासाठीचा नियम त्याने बनवला होता. त्याला आपण केपलर्स लॉ म्हणतो. ग्रहांच्या गतीशी संबंधित आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21. अविनाश मुकुंद साबळे हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहेत? तर बघा वेगवेगळे खेळ आणि त्या संबंधित खेळाडू हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर हा करंट अफेअरचा प्रश्न होता. अविनाश साबळे यांनी जर पाहिलं तर तो स्टिपल चेस, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल रनिंग करत करत मध्ये एक अडथळा असतो असा, म्हणजे त्याच्यावरनं उडी मारून पुढे जायचं असतं. परत थोड्या अंतरावर परत अडथळा असतो, त्याच्यावरून उडी मारून पुढे जायचं असतं. म्हणजे असं जर पाहिलं तर असं 3 किलोमीटरचं होतं ते. 3 किलोमीटरच्या शर्यतीमध्ये त्याने सुवर्णपदक जे आहे ते पटकवलेलं होतं. आणि तो अविनाश मुकुंद साबळे जो आहे तर तो 3000 मीटर, त्याला स्टिपल चेस म्हटले जाते. म्हणजे 3 किलोमीटर म्हणजेच 3000 मीटर स्टिपल चेस या खेळाशी तो संबंधित खेळाडू आहे. रनिंगशी संबंधित आहे, ॲथलेटिक्स. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर हा करंट अफेअरशी निगडीत हा प्रश्न होता. तर महाराष्ट्राचे महाधिवक्ता जे आहेत तर ते डॉक्टर बिरेंद्र सराफ हे जे आहे तर ते महाधिवक्ता जे आहे तर ते 2024ला होते. बिरेंद्र सराफ जर सध्याला तुम्ही जर पाहिलं तर 2025ला त्यांची जागा जी आहे तर ती मिलिंद साठे यांनी घेतलेली आहे. मी सध्याचे जर महाधिवक्ता तुम्हाला विचारले येणाऱ्या परीक्षेमध्ये तर ते मिलिंद साठे आहेत, हे लक्षात ठेवा. बघा महाधिवक्ता हे जे पद आहे तर ते कलम 165 नुसार प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता पद असतं. तर त्यांचं काय काम असतं तर राज्याचा वकील म्हणून ते काम करतात. म्हणजे महान्यायवादी जसे केंद्रात असतात तसे महाधिवक्ता हे 165 नुसार मुख्यमंत्री असतील, आपले राज्यपाल असतील, यांना सल्ला देत असतात न्यायविषयक. म्हणजे सरकारला सल्ला देण्याचे काम करतात न्यायालयीन केसेसमध्ये. म्हणजे 165 कलमानुसार आहे. त्याने सध्याला जर पाहिलं तर ते मिलिंद साठे आहेत. आणि त्यावेळेस जर पाहिलं 2024ला डॉक्टर बिरेंद्र सराफ हे होते. म्हणजे ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 पहा. बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. तर हे कशामध्ये स्पष्ट केलेले आहे? तर बघा ह्याला आपण काय म्हणतो तर गतीचे जडत्व म्हणतो. बघा बस जेव्हा तुम्ही बसमध्ये बसलेला असता तेव्हा जर तुम्ही पाहिलं तर तो ब्रेक मारला का आपण पुढे ढकलला जातो. म्हणजे हे काय आहे? गतीचे जडत्व.
आणि तुम्ही जर सुरुवातीला गाडी सुरू होण्याच्या गाडी एकदम पुढे गेली तर तुम्ही मागे ढकलला जाता. तर हे विराम अवस्थेचे जडत्व आहे. म्हणजे हे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे सांगितलेलं आहे. त्याला जडत्वाचा नियम देखील असे म्हटले जाते. तर हे न्यूटनच्या पहिल्या नियमाद्वारे सांगितलेले आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 पहा. सन 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा नीरज चोप्रा हा सैन्याच्या कोणत्या रेजिमेंटचा आहे? तर बघा 2020च्या ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने गोल्ड मेडल मिळवलेलं होतं. तर त्याला जर पाहिलं तर राजपुताना रायफल्स यामध्ये जे आहे तर ते त्याला रेजिमेंटचा म्हणजे त्याला भाग बनलेला आहे. राजपुताना रायफल्स या रेजिमेंटचा तो आहे नीरज चोप्रा, ज्याने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं होतं. आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याला कोणतं पदक भेटलेलं तर रौप्य पदक मिळालेलं होतं. म्हणजे ऑप्शन सी राजपुताना रायफलचा तो रेजिमेंटचा आहे या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 25 पहा. मिशन इंद्रधनुष्य हे कशाशी संबंधित आहे? तर बघा वेगवेगळे मिशन असतात. तर आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे? मिशन इंद्रधनुष्य असं दिलेलं आहे. तर हे मिशन इंद्रधनुष्य जे आहे तर ते 7 जे महत्त्वाचे रोग आहेत TB यासारखे बघा त्यांच्या लसीकरणाशी संबंधित हे मिशन इंद्रधनुष्य आहे. कशाशी? लसीकरणाशी वेगवेगळ्या 7 रोगांचे जे आहेत तर त्या लसीकरणाशी संबंधित मिशन इंद्रधनुष्य हे संबंधित आहे. म्हणजेच ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो आपला नागपूर शहरचा 28 जुलै 2024 साली झालेला सेट डीचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे सुरुवातीचा भाग 1 पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.